नमस्कार माझा सर्व श्री स्वामी समर्थ भक्तांना. श्री स्वामी समर्थांची भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा आत्मविश्वास देणारी आणि सामर्थ्याचा योग्य उपयोग शिकवणारी एक प्रेरणादायक कथा. एकदा एक अतिशय शक्तिमान पण अहंकारी पैलवान अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आला. तो नेहमी आपल्या शक्तीचा आणि बाहुबलाचा गर्व करत असे आणि गरिबांवर अन्याय करत असे. स्वामींच्या दरबारात येऊन तो मोठ्या अभिमानाने म्हणाला, महाराज, मी या गावातील सर्वात शक्तिशाली पुरुष आहे. माझ्या ताकदीपुढे कोणीही टिकू शकत नाही. तुम्ही मला आशीर्वाद द्या जेणेकरून माझ्या ताकदीत आणखीन वाढ होईल. स्वामींनी त्या पैलवानाकडे पाहिले आणि मंद हसत अत्यंत शांतपणे त्याला एक प्रश्न विचारला. स्वामी म्हणाले, पैलवाना, तुझी ताकद खूप मोठी आहे यात शंका नाही, पण मला सांग, तुझ्या या ताकदीचा उपयोग तू नेमका कशासाठी करतोस? पैलवान गर्वाने म्हणाला, महाराज, माझ्या ताकदीने मी लोकांना वठणीवर आणतो. माझ्या मर्जीनुसार सर्व कामे करून घेतो. जे लोक माझे ऐकत नाहीत त्यांना मी शिक्षा करतो. माझ्या ताकदीमुळेच आजूबाजूला माझी दहशत आहे आणि सर्वजण मला घाबरतात. स्वामींचे प्रसन्न मुख गंभीर झाले आणि ते पैलवानाला समजावून सांगत म्हणाले, हे बाळा, तू ज्या ताकदीवर इतका गर्व करतोस ती शक्ती तुला वरदान म्हणून मिळाली आहे. परंतु खरी ताकद दुसऱ्यावर जुलूम करण्यात किंवा कोणाला घाबरवण्यात नाही, तर दुबळ्यांचे रक्षण करण्यात असते. शक्तीचा आणि सामर्थ्याचा योग्य उपयोग हा नेहमी दीनदुबळ्यांच्या मदतीसाठी आणि समाज कल्याणासाठीच केला पाहिजे. स्वामी पुढे म्हणाले, जो मनुष्य आपल्या शक्तीचा वापर इतरांना त्रास देण्यासाठी करतो त्याचे बळ कालांतराने नष्ट होते. शक्ती ही अहंकारासाठी नाही तर सेवेसाठी असते. तू इतरांना जिंकून महान बनण्याचा प्रयत्न करत आहेस, पण जोपर्यंत तू स्वतःच्या मनातील अहंकार जिंकत नाही तोपर्यंत तू खरा शक्तिशाली होऊ शकत नाही. अहंकार माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आजपासून तू तुझ्या या बलाचा वापर चांगल्या कामासाठी कर आणि लोकांच्या कल्याणासाठी झट. स्वामींच्या या अमृतवाणीचा पैलवानावर खोल परिणाम झाला. त्याला आपली चूक उमजली. त्याचे डोळे भरून आले आणि त्याने स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या अहंकाराची क्षमा मागितली. पैलवानाने स्वामींना वचन दिले की, महाराज, आजपासून मी कधीही माझ्या शक्तीचा गैरवापर करणार नाही. मी नेहमी गरिबांचे रक्षण करीन आणि दीनदुबळ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहीन. मला आशीर्वाद द्या. स्वामींनी त्या पैलवानाच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि आशीर्वाद दिला. त्या पैलवानाचे जीवनच बदलून गेले. तो लोकांचा वाली आणि खरा जनसेवक बनला. या कथेवरून आपल्याला हाच बोध मिळतो की सामर्थ्य आणि बुद्धी परमेश्वराची देणगी आहे. त्याचा योग्य उपयोग नेहमी परोपकारासाठीच करावा. गर्वाचे घर नेहमी खाली असते, म्हणून नम्रतेने जगावे आणि सत्कर्माचा मार्ग निवडावा. श्री स्वामी समर्थ.